चौधरी ऑप्टिशियन्स, 100 गॉगल्स आणि नंबरचे चष्मे एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांचे सातपूर प्रभाग सभापती बैठकीत आंदोलन। सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने सातपूर विभागातील विविध रस्त्यांचे कामे चालू आहेत, मात्र ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यात मोठे अपघात होत आहे। सातपूर गावातील 3 जणांचा या खड्ड्यांमुळे अपघात झाला। सातपूर राजवाडा येथील भाजी विक्रेते दिलीप दामोदर काळे हे गेल्या 10 दिवसांपासून दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। नाशिक शहरामध्ये खड्ड्यांच्या अपघातामध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला आहे। ठेकेदाराने खड्डे बुजवावेत। अजून किती नागरिकांची बळी जाण्याची वाट ठेकेदार पाहत आहे। ठेकेदाराने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत। या संदर्भात प्रभाग क्रमांक 11च्या कार्यक्षम नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांनी आज सभापती समाधान देवरे यांच्या समोर सातपूरच्या प्रभाग समितीच्या बैठकीत ठिय्या आंदोलन केले। आपण आदेश ऐका ना ताई, काळेताई ऐका ना, आपण त्यांना सांगितलं त्यांची जबाबदारी आहे बोलवायची। आपण काय करा, ते कॉल करतील, ते बोलवतील, तुम्ही स्थानपन्न व्हा, आपली मीटिंगचं वाचन होऊ द्या। प्रश्न त्र्यंबक नगरीच्या पावनभूमीवर जी कुंभमेळ्याच्या नावाखाली जे रस्त्याचं काम चालू आहे, संबंधित जो ठेकेदार आहे त्याने खूप निष्काळजीपणे प्रकारे जे काम केलेलं आहे, त्या कामामुळे आज माझ्या प्रभागातले किंवा माझ्या घरातले भाऊसाहेब काळे यांचं गेल्या 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालं होतं। त्यांचं पाय फ्रॅक्चर ते आज घरात आहे। दुसरा ॲक्सिडेंट हर्षदा निगण म्हणून तिच्या डोक्याला 7 ते 8 टाके पडले होते। तिचा ॲक्सिडेंट ह्याच त्र्यंबक रस्त्यावरच झाला आहे। आणि हे तिसरा ॲक्सिडेंट जो माझ्या घरातला आज काळे परिवारामध्ये अक्षरशः दुःखाचं डोकं कोसळला की विचारता सोय नाही। त्यांची परिस्थिती सुद्धा नाही आहे की ते दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जाऊ शकतात। आज ते कोमामध्ये आहे। ते सातपूर मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय करतात। त्यांची एकदम हालाकीची परिस्थिती आहे। आज ते त्यांचा व्यवसाय काम रुकून ते त्र्यंबक रस्त्यावरून येत असताना मागून त्यांना जोरात गाडीने टक्कर दिली असता ते खड्ड्यात पडून आज त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत होऊन ते कोमामध्ये आहेत। त्यांचे मुंबई नाक्या साई हॉस्पिटल इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे। आज ते कोमामध्ये आहेत। त्यांच्या परिस्थिती नाही की त्यांच्यावर आज उपचार करण्यात येईल। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला अशी विनंती करते, जो ठेकेदार आहे की त्यांनी या परिवाराला मदत करावी। यासाठी मी आज प्रभाग सभेमध्ये निषेध व्यक्त केलेला आहे। या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।